अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धामध्ये गॅस सिलेंडरला मोठा फटका बसलेला आहे। घरगुती गॅस असो या व्यवसायामध्ये हॉटेलमध्ये वापरणारा गॅस। आपण सध्या ठाण्यातील राबोडी परिसरात आहोत आणि याच ठिकाणी आज रविवार आहे आणि रविवार निमित्त अनेक लोक जे ते बिर्याणीवरती ताव मारत असतात। मात्र पाहिलं तर हीच बिर्याणी नेहमीच गॅसवरती गॅसवरती शेगडीवरती अनेक वस्तू बनवल्या जाते। मात्र आता कुठेतरी या ठिकाणी नॉनव्हेज वस्तू जे आहेत ते आणि व्हेज वस्तू देखील याच आता चुलीवरती म्हणजेच या कोळशाच्या याच्यावरती भट्टीवरती आता ती शिजवली जाते आणि याच ठिकाणी आता अनेक ग्राहकांना त्यांना आता दिलं जाणार आहे। पाहिलं तर गेलं कोळशाचा देखील या ठिकाणी आता वापर मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला पाहायला मिळतोय। गॅस सिलेंडर अनेक ठिकाणी व्यावसायिक हॉटेलदारांना मिळत नसल्यामुळे अनेक कॅटरर्स असेल या दुकानदार असेल त्यांना आता सिलेंडरच्या कमतरतेमुळे अशा प्रकारची या ठिकाणी कोळशावरती भट्टी लावावी लागते। हा पूर्णतः कोळसा पाहू शकतो। याच कोळशाच्या साहाय्याने या ठिकाणी टोप ठेवून बिर्याणी देखील बनवली जाणार आहे। तसंच या ठिकाणी ज्या खायला रोटी लागतात ते देखील या ठिकाणी मैद्याच्या रोटी शेकवले जाणार आहे। त्यामुळे एकीकडे पाहिलं तर गॅस पूर्णतः संपलेला आहे। हा खाली बाटला रिकामा जो आहे तो या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळे गॅस सिलेंडर संपल्या कारणास्तव या ठिकाणी त्यांना आता कोळशाच्या या चुलीवरती अनेक गोष्टी मांडाव्या लागतात आणि स्वयंपाक करावा लागतात। त्यामुळे मोठा फटका या कॅटरर्सला आणि बिर्याणीच्या हॉटेल लोकांना देखील बसलेला आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात आता कोळसा कधीपर्यंत वापरावा हे देखील त्यांना मुश्किल झालेलं आहे। का तर ज्या पद्धतीने गॅस सिलेंडर LPG गॅस सिलेंडरमुळे अनेक वस्तू एकत्रच सर्व करायला भेटायचे, मात्र कुठेतरी करताना आता भेटत नाही। पाहू शकतो एकाच सिलेंडरवरती 5 ते 6 टोपं या ठिकाणी स्वयंपाक केला जात असायचा, मात्र सर्व टोपं आता या ठिकाणी रिकामे ठेवलेले आहेत। सध्या तरी कोळशाच्या यावरती आता सध्या भट्टीवरती त्यांचं काम चालू आहे। बिर्याणी असेल या ठिकाणी रोटी असेल शिकण्याचं काम या ठिकाणी आता हे बिर्याणीचे छोटे छोटे स्टॉलवाले हे करताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे आता लवकरात लवकर सिलेंडर यावा अशी देखील त्यांची मागणी आहे। त्यामुळे किती वेळ आता कोळशावरती हा स्वयंपाक करावा लागणार हे देखील आता पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरा अथर्वसह गणेश सुरा, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।